सर, सिंचन घोटाळ्याबाबत अजित पवारांवर आपण नेहमी आरोप करत होते. आता अजित पवारांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. काय होणार सिंचन घोटाळ्याचं पुढे काय होणार? हे पहा, अजित पवारांचा अपघात ही एक खरोखरच दुर्दैवी घटना आहे. अशी वेळ कोणावरच येऊ नये, पण हा अपघात झालेला आहे. आणि असं जरी असलं तरी न्यायालयीन प्रक्रिया ही चालूच राहते, कारण की त्या सिंचन घोटाळ्यामध्ये एकटेच जबाबदार आहेत अशातला भाग नाही आहे. अनेक लोक त्याच्यासाठी जबाबदार आहेत. आणि महामंडळाची जी एकंदरीत कार्यपद्धती आहे त्याच्यावर अत्यंत सिरियस ऑब्जेक्शन्स चितळेंनी घेतलेले आहेत. आणि त्याच्यासाठी त्या महामंडळाच्या कारभारासाठी तत्कालीन राज्य सरकार जबाबदार आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये ती सगळी चौकशी पुढे चालू राहील. पण हे जे काही चौकशी अहवाल येतात, आता समजा विमान अपघाताची चौकशी होणारच आहे. एक मोठ्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर चौकशी होतेच, तशी प्रत्येक अपघाताची चौकशी होतेच. परंतु सरकारी चौकशीचे जे अहवाल असतात ते सरकार पूर्णतः जे सत्य असतं ते पुढे जनतेला सांगतात असं नाही. त्यांना जे पाहिजे असतं तेवढंच ते सांगतात, बाकीचं झाकून टाकतात. जसं चितळेंच्या अहवालाच्या बाबत झालेलं आहे. चितळेंनी अत्यंत गंभीर बाबी उपस्थित केलेल्या आहेत. खंड 2 मधील अनेक्षर 7मध्ये 7 बाबी त्यांनी दिलेल्या आहेत. ते 7 अनेक्षर आहेत आणि त्याच्यामध्ये गंभीर अनियमितता असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. व त्याची चौकशी एका हाय पॉवर कमिटीकडून करावी अशी सरकारला अहवाल सादर केलेला आहे, तशी सूचना केलेली आहे. सरकारने अहवाल स्वीकारलेला आहे, परंतु समितीच्या या सूचनेवर काही अंमलबजावणी केलेली नाही. व त्यांनी जो काही त्या समितीचा ॲब्स्ट्रॅक्ट जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये या 7 गंभीर अनियमितांची उल्लेखसुद्धा नाही आहे. म्हणजे जनतेला यांनी माहितीच पडू दिलेलं नाही आहे की त्या अहवालामध्ये काय आहे. म्हणजे याचा अर्थ काय, यांना पाहिजे तसे हे अहवाल सादर करतात. आणि मी तुम्हाला अशा अनेक सरकारी अहवालांची पद्धत सांगतो की त्यांनी कसं कसं काय काय केलेलं आहे. जसं अजित पवारांनी सांगितलं की मी सत्तेवर आलो तेव्हा अनेक घोटाळ्यांच्या बाबी माझ्यासमोर आल्या आणि त्याच्यातली मी फक्त एकच बाब सांगतो, आणि त्यांनी ती 100 कोटीची बाब सांगितली. पण 100 कोटीचा त्यांनी ज्यावेळेस माध्यमांसमोर सांगितलं, भाजपच्या काळातला हा 100 कोटीचा घोटाळा, आणि त्यानंतर एकाच महिन्यात त्यांचा असा दुर्दैवी मृत्यू होतो. काय वाटतं तुम्हाला याच्यात? हां, म्हणूनच तर लोक संशय घेत आहेत की अजित पवार भाजपच्या घोटाळ्यांविषयी बोलले आणि अजित पवारांचा अपघात झाला, तर याच्यामध्ये मागे काही काळंबोरं आहे का, हे शंका येणं साहजिक आहे. अर्थात ती सगळी चौकशी होईल, जे काय अहवाल यायचा तो येईल, परंतु सरकारी अहवाल हे सरकार त्यांना पाहिजे त्या पद्धतीनेच हँडल करतात. मी तुम्हाला आता सलग 6-7 अहवालांचं सरकारने काय केलं आहे ते सांगतो, ते ऐका. ती जी भानगड आहे पहिली कृष्णा खोरेच्या याच्यातली, की ज्या वेळेस आरोप झाले शिवणकरांना राजीनामा द्यावा लागला, त्या कृष्णा खोरेच्या कामांची चौकशी, निविदांची चौकशी मुश्रीफ नावाचे एक पोलीस अधिकारी होते त्यांनी केलेली आहे. आणि ते अत्यंत गंभीर असा तो अहवाल आहे. आणि तो अहवाल राज्य शासनापर्यंत पोहोचलाच नाही असं राज्य शासन म्हणतो. म्हणजे याचा अर्थ तो कुठेतरी मध्ये दाबून ठेवला की शासनाकडे पडलेला आहे, हे काही समजायला मार्ग नाही. म्हणजे खरी गोष्ट सरकार सांगत नाही. पण तुम्ही पण त्याच खात्यात होते, सिंचन खात्यात, आणि अजित पवारांनी एक घोटाळा काढल्याबरोबर त्यांचं असं झालं. याचा अर्थ अजित पवारांकडे अजूनही काही घोटाळ्यांच्या फायली होत्या का, असं वाटतं तुम्हाला? आता त्यांनी तोंडाने सांगितलं नाही की अनेक बाबी माझ्याकडे आल्या होत्या म्हणून. त्याच्यातली एकच सांगतो असंच म्हटलेलं आहे, ते स्पष्ट म्हटलेलं आहे. त्या खात्याचे ते मंत्रीच होते, त्यामुळे सगळ्या भानगडी तरी अजून कुठले प्रकल्पात घोटाळा झाला असेल असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही स्वतःही त्यावेळेस होता. अरे बाबांनो, मी काय सांगतो, घोटाळाने असा प्रकल्पच नाही आहे सिंचन विभागात. ही अशी एवढी गंभीर बाब आहे सगळी. कारण की मी तुम्हाला असे प्रकल्प दाखवतो. आता त्यांनी जर सांगितलं फक्त 100 कोटींनी किंमत वाढवली, मी तुम्हाला
हजारो कोटींनी किंमत वाढलेला प्रकल्प कमीत कमी 50 सांगू शकतो. मग या संदर्भातले पुरावे तुम्ही न्यायालयात का देत नाही? मी काय म्हणतो, मी हे सगळं राज्यपालांना कळवलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना कळवलेलं आहे आणि त्याच्यामुळे चितळे कमिटी नेमली गेलेली आहे. चितळे कमिटीने ते सगळं राज्य सरकारला कळवलेलं आहे की किमती कशा वाढल्या, काय वाढल्या आणि त्याच्यावर योग्य ती चौकशी समिती नेमावी. ह्या चितळेंचा अहवाल आहे. तो अहवाल स्वीकारूनही त्यावर कारवाईची सरकारने करत नाही. म्हणजे सरकार किती जाड कातडीचं आहे हे तुम्ही बघा. आणि आता मी तुम्हाला सगळ्या अहवालांची डिटेल्स सांगत बसत नाही, पण मी अहवाल सांगतो तुम्हाला. मुश्रीफ अहवाल, मुश्रीफांनी चौकशी केलेली, पोलीस अधिकारी होते कृष्णा खोऱ्यातल्या कामांचे. नंतर इन्कम टॅक्सनी कोल्हापूरमधल्या एका मोठ्या ठेकेदाराच्या घरावर धाडी टाकलेल्या आहेत. तर त्या ठेकेदाराचं नाव मी आता घेत नाही. त्यावेळेस मेघा पाटकरांनी ते प्रकरण फार उचलून घेतलेलं होतं. त्याच्याकडे तर कोणत्या अधिकाऱ्यांना कोणत्या मंत्र्याला किती टक्के दिले हे डायरीमध्ये नोंदी सापडलेल्या आहेत इन्कम टॅक्सच्या धाडीमध्ये. हे कोण आहे रेकॉर्ड तो ठेकेदार? ठेकेदाराचं नावही काय तेव्हा पेपरात आलेलं आहे, ते तुम्हाला माहिती असेल. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन म्हणून आहे कोल्हापूरची कंपनी. ते उघड आहे त्याच्यात काय. आणि मेघा पाटकरांनी ते प्रकरण खूप लावून धरलं, पण त्याचं काही झालं नाही. त्याच्यानंतर इथे जे काही अत्यंत बेकायदेशीर आणि चुकीची कामं केली गेली सिंचन खात्यामध्ये, त्याच्यासाठी वडनेरे समिती नेमण्यात आली होती. वडनेरे समितीचा अहवाल बाहेर आला नाही आणि वडनेरे समितीच्या अहवालावर काही कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर MK कुलकर्णी समिती अशीच नेमण्यात आली, तिच्याही अहवालाचं काहीच बाहेर आलं नाही. त्यानंतर मेंढेगिरी समिती नेमण्यात आली. गोशीपूरचा डावा कालवा जो आहे त्याचं संपूर्ण लांबीमधलं लाईनिंग, त्याच्यातून पाणी सोडायच्या आधीच पहिल्याच पावसाळ्यामध्ये सगळं क्रॅक झालं. ती मेंढेगिरी समितीचा मी सदस्य होतो. सिंचन घोटाळ्यात अजित पवारांव्यतिरिक्त अजून किती म्हणजे कोण कोण आहेत आरोपी? मी काय म्हणतो, हे काम चितळे समितीला दिलेलं होतं की जबाबदारी फिक्स करा. किती लोकांवर केली? त्यांनी असं डायरेक्टली कोणाचं नाव घेतलंच नाही. मग अजित पवारांचं नाव का समोर येतं सिंचन घोटाळ्यात? कारण की त्यांनी संबंधित व्यवस्थेवर दोष ठेवलेला आहे आणि त्या व्यवस्थेचे प्रमुख अजित पवार होते. त्यावेळेस महामंडळाचे प्रमुख अजित पवार होते, 5ही महामंडळांचे. त्याच्यामुळे त्या महामंडळांनी किती अनियमितता केलेल्या आहेत ते चितळे कमिटीच्या अहवालामध्ये फार मजेशीर रीतीने लिहिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो की महामंडळामध्ये शासकीय सदस्य किती असावेत आणि बिगर शासकीय किती सदस्य असावेत, एक मिनिट, किती असावेत हे लिहिलेलं आहे. बिगर शासकीय सदस्यांची नेमणूक जवळजवळ झालेलीच नाही. माझ्या माहितीनुसार फक्त 2 बिगर शासकीय सदस्यांच्या नेमणुका झालेल्या आहेत. आणि बैठकांना सचिव दर्जाच्या लोकांनी हजर राहण्याची अट असते. महामंडळांच्या ज्या बैठका होतात, तर माझ्या माहितीनुसार 95 नाही 98% बैठकांना कोणीही सचिव हजर राहिलेले नाहीत, जलसंपदा विभागाच्या व्यतिरिक्त. इथं 10-12 खात्यांचे सचिव हजर, ते त्यांचा खालचा अधिकारी कोणीतरी पाठवून द्यायचे, अंडर सेक्रेटरी लेवलचा. आणि अशा मिटिंगा झालेल्या आहेत. त्याच्यामुळे इथे काहीही पारदर्शी कारभार नाही. इतकंच नाही, नागपूरच्या VIDCच्या लोकांनी अंदाजपत्रकं मंजुरीसाठी अगदी डिपार्टमेंटच्या सेक्रेटरींकडे सुद्धा फाईल पाठवलेली नाही. डायरेक्ट ते मिनिस्टरकडे अप्रोच व्हायचे आणि मिनिस्टर ते सगळं मंजुरी द्यायचे. ही सगळी पद्धत आहे. टेंडरचंही असंच आहे. त्याच्यामुळे ही महामंडळाची जी कारभार आहे ना, या कारभारावर चितळेंनी खूप मोठं बोट ठेवलेलं आहे. ते कुठेच बाहेर आलेलं नाही. ती अत्यंत गंभीर बाब आहे आणि म्हणून ही चौकशी व्हायला पाहिजे. कारण सरकारची कार्यपद्धतीच विचित्र आहे. आता पहा, ते आमदार अपात्रतेचं प्रकरण होतं, अजूनही लागला का निकाल? ते सरकार गेलं, नवीन निवडून आलं, ते चंद्रचूडांनी 9 कसं ते बेकायदेशीर ते मुद्दे सांगितले. नार्वेकरांना तो अधिकार असल्यामुळे त्यांना निर्णय घ्यायला सांगितलं. नार्वेकरांनी काय केलं ते तुम्ही पाहिलं. इतर सगळ्या भानगडींमध्ये बघा, आता 12 वर्ष झाले, 13 वर्ष झाले नागपूर खंडपीठाचा सिंचन घोटाळ्याचा PIL पेंडिंग आहे. सिंचन घोटाळ्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचे किती प्रकल्प आहेत? आता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू का,
जिगाव हा एक नमुना आहे महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराचा. हा प्रकल्प जेव्हा सुरुवातीला मंजूर झाला त्याची सुरुवातीची किंमत हार्डली 500-700 कोटी होती. 678. हां, 500-700 कोटी होती आणि आजची त्याची किंमत 35,000 कोटी आहे. आता गेल्या 30 वर्षामध्ये 700 कोटीवरून किंमत 35,000 कोटी झाली. त्या प्रकल्पावर आतापर्यंत झालेला खर्च आहे 8,000 कोटी. त्याच्यातले 4,000 कोटी भूसंपादनाचे आहेत. म्हणजे प्रकल्पावर फक्त 4,000 कोटी खर्च झालेले आहे. किती? 30 वर्षात 4,000 कोटी. म्हणजे वर्षाला 100-125 कोटीच्या वरती त्याच्यावर खर्च झालेला नाही. आणि असं जर आहे तर आता ही 35,000 कोटीचा प्रकल्प कधी पूर्ण होणार आहे? हा बाप जन्मात तरी पूर्ण होणार आहे का? आणि पुन्हा अशी नळगंगासारखा प्रकल्प हातात घेतला 80-90 हजार कोटीचा, हा तर 4 पिढ्यातही पूर्ण होऊ शकत नाही. याच्याशिवाय तो शक्ती महापीठ हातात घेत आहेत. त्याचा तुम्हाला या महामार्ग आहेत ना हे NHAI मार्फत हाती घेतलेले आहे, यांच्या कॉस्ट तुम्ही ऐकल्या तर तुमचे डोळे पांढरे होऊन जातील. 80,000 कोटी पर किलोमीटर, 90,000 कोटी पर किलोमीटर अशी त्याचा अर्थ आहे. आता हा शक्तिपीठ 86,000 कोटीचा आहे. भयंकर आहे सगळं. आणि अटल सेतू, आता या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे याची चौकशी कोणीच करू शकत नाही. कारण गव्हर्नमेंटचं काम आहे ते. गव्हर्नमेंट पाहिजे तसं GR काढतं, पाहिजे तसं टेंडर काढतं, पाहिजे तसं नियम करतं. सगळं नियम बाह्य GR काढले जातात. अटल सेतूचा खर्च पर किलोमीटर 1 कोटी रुपयाच्या आसपास आहे. आता एक मीटर पुलाला 1 कोटी रुपये खर्च लागतो. हे बघा, तिथे पाणी फक्त 7-8 मीटरच खोल आहे अटल सेतूच्या ठिकाणी. हा आम्ही हतनूरमध्ये पूल बांधलेले आहेत, ते 30-40 फूट खोल पाण्यामध्ये बांधलेले आहेत. आणि ते जिथे खडकच नाही अशा तापीमध्ये बांधलेले आहेत. त्यांची जर ठीक आहे, ते रस्टिंगचा आपण प्रॉब्लेम लक्षात घेऊन काही विशिष्ट प्रोव्हिजन लक्षात घेऊ, परंतु ह्या सगळ्या मोठ्या कमी करता आले असते. महामार्गांचे एस्टिमेट्स ठेकेदारांनी बनवलेले आहेत, त्याचे रेट ॲनालिसिस त्यांनी केलेले आहेत. त्याचे डिटेल रेट ॲनालिसिस नाही, ठोकळ टाईप एस्टिमेट आहेत, त्याला काही अर्थ नसतो. क्वालिटी कंट्रोल ते करतात, बिलिंग ते करतात. हे सगळं काय सगळं ठेकेदार कोण होतं या नॅशनल हायवेचं? आता आपल्या जिल्ह्यात कामं झाले, डिपार्टमेंटच्या लोकांना काय अधिकार होता तिथे? कोण दिसत होतं कधी? आता माझ्या घराच्या जवळून रस्ता झालेला आहे. क्वालिटी किती खराब. कुठेही सरकारी अधिकारी दिसत नव्हते. फोन केल्यावर मग यायचे ते. मला मी 2-3 काही केलेलं आहे. अहो, जिथे फक्त 1 मीटर डायमीटरचा पाईप पुरेसा होता त्या नालीसाठी, तिथे यांनी 9 मीटर लांबीचा डक्ट केला. आता 9 मीटर लांबीचा डक्ट करणं 1 मीटरच्या ऐवजी, हा कोणता प्रकार आहे? हे तर माझ्या घराच्या समोर इथून 100 मीटर पण अंतरावर नाही येते. आणि मी तक्रार केली तेव्हा ते 9 मीटरचं मग 3 मीटर केलं त्यांनी. माहिती का? मी आता ते 3 मीटर पण नको, 1 मीटर पाहिजे होतं, पण ते माझ्या तक्रारीहून त्यांनी 9 मीटरचं 3 मीटर केलं. हेच असं सगळं एस्टिमेट्समध्ये आहे. आणि याची जर चौकशी जर झाली तर सिंचन घोटाळ्यापेक्षा खूप मोठा घोटाळा बाहेर येणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.